आपल्या घरात कुठलीही नवीन वस्तू आली की त्याच्याबरोबर एखादं मार्गदर्शक पुस्तिका आपल्याबरोबर येतं. पण नेमकं जेव्हा बाळ नवीन घरी येतं ते त्याच्याबरोबर कुठलीही मार्गदर्शक पुस्तिका आलेली नसते. येस. आणि आई वडील हे पहिल्यांदा आई वडील होत असल्यामुळे त्यांना कळतच नाही की या बाळाची नक्की काळजी कशी घ्यायची. आणि हे इतकं ओव्हरवेल्मिंग असतं सगळ्यांसाठी की त्या वातावरणामध्ये आपण विसरून जातो की बाळाची नक्की काळजी घ्यायची कशी. आणि त्याच गडबडीमध्ये खूप गोंधळ उडतो आणि खरं काय खोटं काय मिथ काय आणि सत्य काय ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं फार मुश्किल होऊन जातं. जेव्हा पण बाळ जन्माला येतं त्यावेळेस आई वडीलच नवीन नसतात पण बाळ पण नवीन असतं या जगासाठी. त्यामुळे बाळाला सुद्धा ह्या वातावरणाशी समरूप होण्याकरता वेळ द्यावा लागतो. कारण बाळ हे 9 महिन्यामध्ये पोटामध्ये गर्भामध्ये खूप चांगल्या वातावरणात वाढलेलं असतं. अगदी त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स काहीच होत नाही आणि बाळाला अगदी रेडीमेड ऑक्सिजनचा पुरवठा ग्लुकोजचा पुरवठा हा आईकडून होत असतो. आणि आईने 9 महिने पूर्णपणे काळजी घेतलेलीच असते. पण जेव्हा असं बाळ बाहेर पडतं गर्भातून बाहेर पडतं आणि तुमच्या घरी येतं अशा बाळाला तुम्हाला सगळ्याच गोष्टींची काळजी घ्यायला लागते. कारण हे बाळ स्वतःहून श्वास घ्यायला लागलेलं असतं. स्वतःच्या मेटाबॉलिझम किंवा चयापचयाची त्यांची संस्था सुरू झालेली असते आणि त्यांना स्वतःचं फीडिंग स्वतः घ्यायला लागतं. स्वतःची ग्लुकोज लेवल स्वतःला मेंटेन करायला लागते. ऑक्सिजन मेंटेन करायला लागतो. आणि त्या दरम्यान कारण जगामध्ये समरूप होण्यासाठी ज्या काही गोष्टी बाळाला करायला लागतात त्याच्यानुसार ते बाळ वावरत असतं.